कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खरंच एकदम असं ना हिरवा हिरवा ना. पण तसा हिरवा रंग जसा आहे ना तसं सिग्नलला ना 3 रंग असतात. एक असतो कुठला? रेड लाल असतो. दुसरा हिरवा आणि पिवळा. पिवळा. तो पिवळा काय सांगतो? म्हणजे तुम्ही जाऊ शकता, म्हणजे समान रेडी म्हणजे फॉर नेक्स्ट सिग्नल. बर, सूचना देतो. आणि लाल थांबण्यासाठी म्हणजे डेंजर. तुमच्यामध्ये कोणाचा रंग लाल आहे? तुमच्याकडे सगळ्यांनी बोट दाखवलंय. तिचे खूप रागाचे किस्से एवढे की तिने बघा आताही राग येतोय, पण मजा येते. रागाचे किस्से फार मजेशीर. ऍक्च्युली काय झालं माहिती का, आम्ही एकदा ना असं पार्टी अरेंज केली होती, म्हणजे घरगुती. आमचे पॉट लंच असतातच नेहमी, आठवड्यातून एकदा तर आम्ही तर करतो. मग आम्ही एक दिवस काय झालं, हिनी बनवलं तर वटाणे भात आणि मी जिरा राईस बनवलं. प्रत्येकाने वेगवेगळं बनवलं आणि शिवानीचा प्लॅन ठरला. तुम्ही जिरा राईस, हा मी जिरा, तुम्ही वटाणे भात बनवलं. पालक पनीर, तुम्ही पालकपुरी, मिसळ पाव बनवला होता. शेपूची पुरी. अरे काय हॉटेलच आहे, मेनू कार्डच आहे. म्हणून तर आम्ही एकत्र जेवतो ना. मग ते पॉट लंच करण्याचं आमचं हेच कारण. मग हिने काय झालं, शिवानीने काय केलं की तिने माझा जिरा राईस घेतला, तिला आवडला. आणि हिचा वटाणे भात तिने नाही घेतला. ती घे बोलली तरी तिने घेतला नाही, थोडासा करपलेला होता खाली. तर तिने वरचा काढून दिला, पण तिने ते खाल्ला नाही. मग हिला राग आला, मग हिने मध्येच सोडूनच निघून गेली. नाही पण तिने यांचाच खाल्ला, माझा खाल्ला. सर एवढे डिशेस होते की नाही, पण हे तुम्ही असं हे बघा, मैत्रिणी आहेत ना तुम्ही, यांचा काम खाल्ला मग त्यांचा नाही खायचा, त्यांचा खायचा ना वाटाणे खूप आवडला ना. मला जिरा राईस जास्त आवडलेला. सर मग दुसऱ्या दिवशी जाऊन मी खाल्लेला, तिला बनवायला सांगितलं आणि तिच्या शिव्या खाल्ल्या ते नाही विचारत. वाटाणे भातच खाल्लेला. तुम्ही करपेपर्यंत काय कुठे काय करत होता? तिला इकडे तयार होत होती. गॅसवर ठेवला असेल, म्हणजे तिकडे तापला, प्लस हातात घेतला, मग डबल तापल्यामुळे करपला. रेडी व्हायला किती वेळ लावते ती, त्याच्यामध्ये ती करपला असणार ते गॅसवर. तुम्ही फार बोलताय असं सगळ्या जणी, असं नाही वाटत आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल? बोलतात पण त्याच बोलतात त्या माझ्याबद्दल. मध्येच करपून निघून जातील. तुमच्या मैत्रीला किती वर्ष झाली? 4. कशी जमली मैत्री? बोला. आम्ही आहे ना, आमची गमती फारच सुंदर आहे ऍक्च्युली मैत्रीची सुरुवात. आम्ही आहे ना बाय चान्स आमच्या कामोठ्यातले जेवढे मंदिर होते त्यातल्या प्रत्येक भंडाऱ्याच्या लाईन मध्ये आम्ही एकमेकींना पाहायचो. म्हणजे भंडारा असतो, मग कुठे साईबाबांचं मंदिर आहे, शनिदेवाचं मंदिर असतो, बरोबर आहे, स्वामी समर्थांचा असतो. मग त्या भंडाऱ्याला प्रसाद असतो, महाप्रसाद. मग त्याची रांग लागते. मग त्या रांगेत आम्ही भेटलोय. म्हणजे दर वेळेला कुठेही भंडारा असला आम्ही 6 जणी असायचो. तुम्ही रांगेत असता? जेवायला बसतो लाईनीत मुलांना घेऊन. कामोठ्यात भरपूर सोसायटी आहे, मग तुम्ही रोज फिरतच असता? रोज नाही फिरत आहे. मग त्यामुळे आम्ही काय केलं माहितीये, पॉट लंच चालू केलं. म्हणजे घरात वेगवेगळं खायचं आहे ना सगळ्यांच्याच, तर मग एकत्र बसून. हे मला मान्य आहे पॉट लंच, पण त्यांचं काहीतरी म्हणणं आहे. हो, मी खारघर, वाशी, कलंबोली जिथेही असं मला बोर्ड दिसला की इथे भंडारा, मी फोटो काढून यांना सगळ्यांना पाठवते, आपल्याला जायचं. मग तुमच्या ग्रुपचं नाव भंडारा क्वीन वगैरे असेल. दिसला भंडारा की निघाले 6 जणी. 365 दिवस जर भंडारा असेल, घरातलं रेशन वाचेल. नाही सर, पण असं आहे की आम्ही घरचं सगळं बनवून जातो, फक्त आम्ही एकटेच. पण त्या भंडाऱ्यात फक्त जेवायला जातात, फोटो सेवा बिवा द्यायला करतो आम्ही. काय करता खरं सांगा, रांगेत उभं राहण्या व्यतिरिक्त? पाणी वाटतो. आज या कार्यक्रमातून ना सगळेजण तुम्हाला बघून ठेवतील. कावड्यामधले सगळे आम्हाला टार्गेट करतील. हा टेलिकास्ट झाल्यानंतर तुम्ही दिसल्या की 6 खुर्च्या ठेवूनच देतील. तुमचा ग्रुप टिकण्याचं कारण खूप यांचा स्वभाव, म्हणजे तिचा स्वभाव इतका छान आहे ना, काही झालं ना मला तर खूप राग येतो. यांच्या सगळ्यांमध्ये मी खूप रागीट आहे. ती लगेच येते दुसऱ्या दिवशी, प्रिया काय झालंय तुला, तू बोल ना. त्यांना करमत नाही माझ्याशिवाय, कारण मी कंटिन्यू भांडते म्हणून. सगळीकडे भांडता? सगळीकडे भांडते, घरी पण, नवऱ्याशी पण भांडत असते, सगळ्यांशी भांडते. मला राग आला तर आता महिनाभर झालं नवऱ्याशी बोलण्याचे राग आमच्यावर येऊन काढते. हे सांगितलं तिने. घरी काय झालं? थांबा, बाकीच्या थांबा. 1 महिना झाला तुम्ही बोलत नाही का? हा, मी गावी गेले होते ना, मग तशीच मी माहेरी गेले. तर त्यांचं म्हणणं होतं की प्रियानी इकडे यायचं.
कामोट्यामध्ये यायचं. मी तशीच माहेरी गेली तर त्यांना राग आला, तर जेवतच नाहीये ते. त्यांना सांगा की तुम्ही जेवण भंडारा मी रोज जेवण बनवते, ते जेवतच नाही. तुम्ही बनवून ते तिकडे असणार रांगेत, पण ते घरी जेवत नाही. नाही जेवत. कोणाकडे जातात जेवण? त्यांच्या मामाकडे जातात. हो, कामोट्यामध्ये राहतात. तुमचं कसं काय? तुमचं पनीर पालक कशाबद्दल? मिस्टर IT प्रोफेशनमध्ये. जमलं कसं तुमचं? आमचं लव्ह मॅरेज. कुठे? माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे. मग तुम्ही घरी जायचा मैत्रिणीच्या? हा, मैत्रिणीच्या घरी जायचं. मग त्याला तेव्हा मी आवडली. तेव्हा पालक नसायचे घरी, असायचे तर म्हणून पनीर मध्ये घालता ना आता. सगळे असायचे. कोणी प्रपोज केलं? त्यांनीच केलं. आणि लग्न झालं? हो, लग्न तुम्ही लगेच होकार दिला? हा, म्हणजे आमचं 12 वर्ष रिलेशन होतं आधी. आणि तेव्हा पालकांना कळलं नाही? माहिती होतं त्यांना. नंतर म्हणजे 5-6 वर्षांनंतर त्यांना सांगितलं की असं असं आहे म्हणून. म्हणजे दोघं पण आम्ही नीट चांगले होतो, त्यामुळे झाले रेडी. तुमचं कसं जमलं? माझं पण लव्ह मॅरेजच आहे. त्यांचा स्वभाव कसा आहे? खूप रागिष्ट. माझ्यापेक्षा राग त्यांना जास्त येतो. मग आता आज रागावणार तुमच्यावर? नाही रागवणार. जेवतील. म्हणून ते महिना बोलत नाही. त्याचं कारण हेच आहे, दोघं पण समान असल्यामुळे महिना बोलत. तुमचं कसं जमलं? आमचं लव्ह विथ अरेंज आहे. ते कुठे? इथेच कळंबोलीमध्येच. त्यांचे रिलेटिव्ह आमच्या बाजूला राहतात, त्यांच्याकडे ते आले होते. म्हणजे 2020 मध्ये ते ते राहिले. त्यांच्याकडे आले, तुम्ही तिकडे कशाला? त्यांच्याकडे आले, पण ते आमच्याच गावचे आहेत ना, म्हणजे रिलेशन मधलेच आहेत ते. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या आईला डायरेक्ट घेऊन आले, बोलले की मला हिच्याशी लग्न करायचं. त्यांच्याच आईला सांगितलं. आमचे आई वडील तर बोलले की कारण मुलगा चांगला आहे, कारण की तो जिथे पाय मारेल तिथे पाणी काढणारा मुलगा आहे. म्हणजे आता आमच्या इकडे एका ठिकाणी बोर मारायची आहे. येतील का ते? देतील तुम्हाला, मदत करून देतील. बोर जे कनेक्टेड तुम्हाला मदत करून देतील. आमच्या इथे पाणी लागायला हा एक पाहिजे. म्हण आहे ना, वडील म्हणायचे की मुलगा छान आहे. अच्छा, लात मारेल तिथे ते पाणी पाणी काढेल. काढेल. हा, अच्छा, अशी म्हण आहे म्हण आहे, हा, ती. म्हण आहे. अरे मला वाटलं की ते बोर मारतात बघा जमिनीत आणि पाणी येतं, तसं काही. तसे म्हणजे ते आहे त्यांचं, म्हणजे मेहनती आहेत. मेहनती आहेत, खूप मेहनती. आणि आपण? मी शांत, म्हणजे त्यांच्या मनाने शांतच आहे. मी जसं म्हणायला गेलं तर मी त्यांचा व्यवसाय सांभाळते. आपलं कसं झालं? आमचं अरेंजच मॅरेज आहे. सासरे आले होते घरी, मला बघून गेले आणि ह्यांचा एक छोटा पासपोर्ट साईज फोटो त्यांच्या पॉकेटमध्ये होता सासऱ्यांच्या. तो तुम्हाला टाक. तो त्यांनी मला दिला की बघ म्हणून. तर मी बघितला, इट्स ओके जाऊ दे म्हणून मी किचनच्या कट्ट्यावरती ठेवून दिला. तो कट्टा पाण्याने वगैरे भरलेला असतो, तो ओला झाला फोटो. पहिलंच भिजवलं. तर तो पूर्ण फोटो भिजला, मग तो खराब झाला फोटो. मग त्यांना मला बघायलाच भेटलं नव्हतं. अरे अरे. फिक्स केलं लग्न वगैरे आमचं डन झालं, तरी चेहरा नाही चेहरा नव्हता बघितला मी. अरे बाप. परत मग त्यांनी जायच्या टायमिंगला बाहेर जाऊन हॉर्न वाजवत होते, बाहेर ये बाय करायला. हॉर्न पण आहे. गाडी 2 व्हीलर त्यांनी घेऊन आले होते ना बघताना. तुमचं लग्न ठरवायचं सांगताय का सिरियल आहे? सिरियलच सारखं झालेलं मग. बघितलंच नव्हतं ना मिस्टर. महामालिका वाटली मला. तुमचं? आमचं जर अरेंज मॅरेज झालेलं, यांचं तरी 10, आमचं तर आताच झालेलं 3 वर्ष. पण तरी आम्ही बघितलंच नव्हतं, एंगेजमेंट पर्यंत तुम्ही पण माहितीच बघितलं नव्हतं. नाही? तुमच्याकडे काय लपवतात की का पहिलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.